शरद पवारांनी कॅन्सरवर कशी केली मात? फक्त 6 महिने बोलणाऱ्या डॉक्टरांना दिले होते हे उत्तर. मंडळी, आज आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस. या वयातही त्यांचा उत्साह आणि काम करण्याची धमक पाहून सगळेच थक्क होतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत भर पावसात घेतलेल्या त्यांच्या सभेनं तर सगळं वातावरणच फिरवून टाकलं होतं. आठवतंय ना? त्यांचे विरोधकही त्यांच्या बुद्धिमत्तेचं आणि दूरदृष्टीचं कायम कौतुक. पण त्यांच्या आयुष्यात एक खूप मोठी आणि वेदनादायक वेळ आली होती, जेव्हा त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती पणाला लागली. गोष्ट आहे 2004 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं. उपचारासाठी ते न्यूयॉर्कला गेले आणि भारतातील निष्णात डॉक्टरांचा सल्ला घेतला. कृषी मंत्री असताना त्यांना तब्बल 36 वेळा रेडिएशनचे उपचार घ्यावे लागले. हे खूप वेदनादायी होतं, पण पवारसाहेब थांबले नाहीत. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ते मंत्रालयात काम करायचे आणि त्यानंतर लगेच 2:30 वाजता अपोलो रुग्णालयात केमोथेरपी घेत असत. केमोथेरपीमुळे त्यांना प्रचंड त्रास व्हायचा, वेदना व्हायच्या आणि घरी जाऊन झोपावं लागायचं. याच दरम्यान एका डॉक्टरांनी त्यांना अत्यंत वाईट बातमी दिली. डॉक्टर म्हणाले, "पवारसाहेब, तुम्ही तुमची सगळी महत्त्वाची कामं लवकर पूर्ण करून घ्या. तुमच्याकडे फक्त 6 महिन्यांचा कालावधी आहे." पण मंडळी, तेव्हा पवार साहेबांनी डॉक्टरांना जे उत्तर दिलं ते खरंच खास आणि प्रेरणा देणारं होतं. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकूनही पवारसाहेब जराही डगमगले नाहीत. त्यांनी शांतपणे डॉक्टरांना उत्तर दिलं, "मी या आजाराची अजिबात चिंता करत नाही. तुम्ही सुद्धा कोणतीही काळजी किंवा चिंता करू नका." या एका वाक्याने त्यांची जीवनेच्छा आणि आत्मविश्वास दिसून येतो. त्यांनी डॉक्टरांचंही बाकीत खोटं ठरवलं आणि कॅन्सरवर मात केली. म्हणूनच तंबाखू खाऊ नका असा सल्ला ते नेहमी देतात. राजकारणासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक गोष्ट खूप चर्चेत असते. लग्नापूर्वी त्यांनी पत्नी प्रतिभा पवार यांच्यासमोर एक अट ठेवली होती. ती म्हणजे आपल्याला फक्त एकच मूल व्हावं, मग मुलगा असो वा मुलगी. त्या काळात असा निर्णय घेणं खूप धाडसाचं होतं. पण पवारांनी तो घेतला आणि 30 जून 1969 रोजी त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा जन्म झाला. राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं तर शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी झाला. त्यांनी 1967 मध्ये काँग्रेससोबत आपला राजकीय प्रवास सुरू केला. 1984 मध्ये ते बारामतीमधून पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकले आणि 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी 25 मे 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. असे आहेत आपले ज्येष्ठ नेते शरद पवार, ज्यांनी कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारालाही आपल्या आत्मविश्वासाने हरवलं. तुम्हाला पवार साहेबांचा कोणता राजकीय निर्णय सर्वात जास्त प्रभावी वाटतो? कमेंट करून नक्की सांगा आणि लावरो व्हिडिओ बघायला विसरू नका.